नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2 भाग 22. मंदार आणि गौरी पार्टीच्या ठिकाणी पोचले. ती एक आलिशान हॉटेल होती. भव्य सजावट, तेजस्वी दिवे आणि सगळीकडे गजबजलेले वातावरण. विविध पदार्थांचे आकर्षण काउंटर लावलेले होते. वेटर हातात ट्रे घेऊन गेटना सर्व्ह करत होता. तिथे देशभरातील नामावंत बिझनेसमॅन एकत्र जमले होते. पाहुणे हळूहळू येत होते आणि गप्पा, ओळखी, हास्य सगळे वातावरण रंगतदार करत होते. तेवढ्यात अशोक आणि त्याची फॅमिली आली. ते उत्साहाने सगळ्यांना हॅलो करतात प्रेमाने बोलत होते. अशोकचे लक्ष अचानक मंदारकडे गेले. हसत मुखाने भेट मंदारजवळ गेले. हॅलो मंदार, मला खरंच वाटत नव्हते तू या पार्टीला येशील, अशोक थोडा आश्चर्य पण आनंदाने म्हणाले. मंदारनेही आदरपूर्वक स्मित करत हात पुढे केला. हॅलो सर, आपल्यासोबत काम केलं आहे. अजूनही एकत्र काम करण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळतीलच, मंदार आत्मविश्वासाने म्हणाला. अशोकचा मुलगा रॉकी पार्टीत आला. त्याची नजर सरळ गौरीवर स्थिरावली. ती साधेपणातली देखणी दिसत होती. तिच्या सौंदर्याने तो भारावला. ही मुलगी मला हवीच, रॉकीने मनाशी ठरवलं. तिच्या लग्न झालं आहे, तिच्यात सिंदूर आहे, मंगळसूत्र आहे. त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दरम्यान पार्टी रंगात आली होती. संगीतावर सगळे थिरकत होते. मंदार आणि गौरी हातात हात घेऊन डान्स फ्लोअरवर उतरले. एकमेकांच्या डोळ्यात बघत हसत हसत ते तालावर डुलत होते. त्यांचं नातं जणू त्या नृत्याच्या लयीत अधिक घट्ट होत होतं. हे दृश्य रॉकीला असह्य झालं. तो थेट त्याच्याजवळ गेला. एक्सक्यूज मी, डोंट माइंड, आपण माझ्यासोबत डान्स कराल का, त्याने थेट गौरीला विचारले. गौरीने मंदारकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिले. मंदारने हळूच मान डोलावली. तिचा हात सोडला आणि बाजूला गेला. मनाविरुद्ध गौरीने रॉकीचा हात धरला, पण तिच्या नजरेत सतत मंदारकडेच धावत होत्या. रॉकीने तिच्याकडे मोहात पाहत होता, पण गौरीच्या नजरेत फक्त तिचा नवरा होता. क्षणभरातच गौरीने रॉकीचा हात सोडून दिला. ती थेट मंदारजवळ आली. आपण घरी जाऊया का, ती हळू आवाजात म्हणाली. मंदारने शांतपणे उत्तर दिले. थोडं जेवण करून घेऊ, मिस्टर अशोकला भेटून लगेच निघू. दोघांनी जेवण उरकले. मिस्टर अशोक सोबत बोलले आणि घरी जायला निघाले. गाडीमध्ये बसले. रॉकी मात्र दूर उभा राहून त्यांच्याकडे ईर्ष्याने पाहत राहिला. गाडी सुरू झाली. वाटेत मंदार एका ठिकाणी थांबला. आधी येताना त्याने ती जागा पाहिली होती, पण उशीर होईल म्हणून थांबला नव्हता. आता मात्र संधी सोडली नाही. रस्त्याच्या कडेला एक सुंदर झाडांची बाग पसरलेली होती. मंद वाऱ्यांनी फुलांचा गंध दरवळत होता. आकाशात चांदण्याची बरसात आणि जमिनीवर फुलांचा सुगंध जणू निसर्गाचे स्वतःच रूप खुलून ठेवलं होतं. गौरी त्या नजरेत हरवून गेली. तिच्या डोळ्यात चमक दाटली. मंदार, माझे फोटो काढशील का इथे, ती म्हणाली. मंदारने हसत मोबाईल उचलला. तिच्या निरागस हास्याचे, फुलांच्या सुवासात दरवळलेल्या तिच्या रूपाचे अनेक फोटो त्याने टिपले. प्रत्येक क्षण त्याला अनमोल वाटत होता. थोड्या वेळात मंदार म्हणाला, चला आता उशीर होऊन आहे. गौरीला मनापासून तिथं जायचे नव्हते, पण मंदार बरोबर असल्याने तिने हळूच मान डोलावली. हो, पण हे ठिकाण मी कधीच विसरणार नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली. दोघं पुन्हा गाडीत बसले. आकाशातला चंद्र त्यांच्यासोबत चालत होता आणि मनातल्या आठवणी कायम जपत गेल्या. रॉकी मनात अजूनही गौरीची छबी रेंगाळत होती. या प्रोजेक्टची ही डॅडकडून हातात घेतला तर त्याच्या ऑफिसमध्ये सतत जाण्याचा बहाणा येईल आणि मला तिला पाहताही येईल, असा विचार तो मनोमन करत होता. तेवढ्यात अशोकने त्याला हाक मारली आणि तो पटकन तिकडे गेला. दरम्यान मंदार आणि गौरी पोहोचले. घरात सगळे गाढ झोपले होते. दोघांनी शांतपणे त्यांच्या खोलीत गेले. गौरीने आधी बाथरूममध्ये जाऊन स्वतःला फ्रेश केलं, पार्टीचा मेकअप काढला आणि आरामदायी कपडे घालून बाहेर आली. थोड्या वेळात बेडवर बसून ती मंदारची वाट पाहू लागली. मंदारही थकलेला होता. तो बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाला. पार्टीच्या गडबडीतला थकवा संपून दोघांच्याही डोळ्यात गोड झोप उतरली. उद्या काजलकडे जायचं होतं म्हणून दोघं एकमेकांच्या जवळ निवांत झोपले. रात्रीच्या शांततेत त्यांचा श्वासही तालमेल जणू दिवसाच्या सर्वात सुंदर शेवट ठरली. सकाळची कोवळी किरणे घरभर पसरली होती. हवेत उत्साहाचा सुगंध दरवळत होता, कारण आज सगळ्यांचे खास दिवस होता. त्यांना आज काजलकडे जायचे होते. घरातले सगळे लवकर उठून तयारीला लागले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळी उत्सुकता दिसत होती. साहिल तर आनंदाने चमकत होता. त्याचा तो खास दिवस असल्यामुळे त्याच्या मनात कितीतरी स्वप्न आणि उत्साह एकत्र नाचत होते.
तो आपल्याच रूममध्ये तयार होत होता. आरशात स्वतःकडे पाहून तो हसत होता, जणू स्वतःशीच गप्पा मारत होता. गौरी बाहेर येऊन सरिता आणि इंदूला मदत करू लागली. घरातील लहान मोठी कामं ती कौशल्याने हाताळत होती. काही वेळाने तीही आपल्या रूममध्ये गेली आणि तयार होण्यासाठी. मंदार बाहेर आला. त्याने गाडीची नीट पाहणी केली. प्रवासात काही अडचण यायला नको म्हणून तो सर्व तयारी तपासत होता. विनायक आणि कैलास त्याला मदत करत होते. सगळीकडे गडबड गोंधळ असूनही वातावरणात आनंदाची एक सुंदर लहर निर्माण होत होती. आजी आजोबा अगदी टापटिपाने सजून तयार झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि आनंदाची झळक आली होता. मंदार, विनायक, कैलास, तुम्ही तिघही जा, पटकन तयार व्हा, 8 वाजलेत, आपल्याला वेळेत निघायला हवं, आजोबा म्हणाले. तेही तिघं आपल्या आपल्या रूममध्ये गेले. दरम्यान किरण आणि किया आधीच काजलकडे पोहोचले होते. तेथील सगळ्यात तयारीत ते उत्सुकताने मदत करत होते. काजलच्या आईबाबांना त्यांच्या सहकार्यामुळे खूप छान वाटले. घरात आनंदी गडबड सुरू होती. काजलही खूप खुश होती आणि आपल्याच खास दिवसासाठी तयारीत मग्न होती. मंदार आपल्या रूममध्ये आला. त्याच्या नजरेसमोर गौरी उभी होती. खरंच अप्रतिम. तिने सुंदर साडी नेसली होती. हलका पण उठून दिसणारा मेकअप केला होता. केस मोकळे सोडले होते. गळ्यात सुंदर नेकलेस आणि मंगळसूत्र शोभत होतं. तिच्या चेहऱ्यावरील हलकीची स्मित रेषा मंदारच्या मनात थकव्यालाही विरघळणारी होती. तुमचा ड्रेस मी काढून ठेवला आहे, पटकन तयार व्हा, मी काकूंचा सामान नीट ठेवला आहे का ते बघायला जाते, गौरी मंदारकडे हसत म्हणाली आणि खोलीबाहेर निघाली. मंदारनेही आपला ड्रेस घेतला आणि तयार होण्यासाठी गेला. आता घरातील सगळं सजून धजून तयार झाले होते. रिद्धी तर अगदी फुलासारखी खुलून दिसत होती. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि आनंदी गप्पा टप्पा करत घराबाहेर पडले. दिवस खास होता आणि त्या दिवसाचं वातावरण अधिक खास वाटत होतं. गौरीने किरणला मेसेज केला होता, आम्ही निघाले आहे. त्याने तसे सांगितले. किरण आणि किया पण तयार होण्यासाठी गेले. आपण तयार होऊन येऊ, आता सगळे झाले आहे, काजलचे बाबा म्हणाले. हो, काजलची आई म्हणते ते तयार होण्यासाठी जातात. काजलच्या साहिलसोबत दिवस आठवत होती. किरण आणि किया अर्णव तयार होऊन आले. किजलचे आई बाबा पण तयार झाले होते. त्यांच्या पण गाड्या आल्या. सगळी गाडीतून उतरले. किरण गौरीजवळ गेला. अर्णव पण गौरीजवळ गेला. गौरीने अर्णवला मिठी मारली. काजलचे बाबा त्यांच्याजवळ आले. आजोबा विनायक कैलासला नमस्कार केला. त्यांना मध्ये घेऊन गेले. साहिलची नजर मात्र काजलला शोधत होती. बाकी सगळे मस्त गप्पा मारत होते. सरिता, इंदू काजलच्या आईसोबत बोलत होत्या. गौरी किया आणि किरणसोबत बोलत होती. मी काजलजवळ जाते, बघून येते कशी तयार झाली आहे, गौरी म्हणते. गौरी काजलकडे गेली. काजल तयार होऊन बसली होती. ती अतिशय सुंदर दिसत होती. क्रीम रंगाची साडी नेसली होती. केस वर बांधून त्यावर गजरे खेचले होते. गळ्यात नाजूकचा हार घातला होता. थोडासा मेकअप केला होता आणि चेहऱ्यावर हलकीची स्माईल होती. वा वा, किती सुंदर दिसत आहे, आज साहिलचं काही खरं नाही, गौरी हसत म्हणाली. काजल मस्त लाजली. गौरीने तिला मिठी मारली. खूप सुंदर दिसत आहेस काजल. खरंच ओव्हर वाटत नाही ना, काजल हळू आवाजात म्हणाली. नाही ग, सगळं अगदी छान आहे, गौरीने खात्री दिली. दोघं गप्पा मारत बसल्या होत्या. तितक्यात गुरुजी आले. तेव्हा गौरी बाहेर निघून आली. गुरुजींनी पूजा मांडायला घेतली. जशी मांडणी पूर्ण झाली तशी त्यांनी साहिलला बोलवले. साहिल पुढे बसला. काजलची आई तिच्याजवळ आली. काजल, चल बाळा, त्यांना चहा दे, बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल, ती प्रेमाने आवाजात म्हणाली. काजल आईसोबत बाहेर आली. कियाने चहाचा ट्रे तिच्या हातात दिला. काजलने ट्रे घेतला आणि सगळ्यांसमोर गेली. तिने नम्रपणे सगळ्यांना चहा दिला. इंदूने तिला जवळ बसायला सांगितले. साहिलचे डोळे तिच्यावर खिळले. आज माझी मांजर किती सुंदर दिसत आहे, तो मनातच म्हणाला. त्याच्या आठवणीत सरभर चित्र उमटले. मांजर बोक्यासारखे भांडण केले. भांडता भांडता केव्हा प्रेम झालं कळलंच नाही. आता आम्ही दोघं एक होणार आहात. गुरुजींचा आवाज आला. पूजेकडे लक्ष द्या. तेव्हा साहिल भानावर आला आणि पूजेकडे लक्ष देऊ लागला. गुरुजींनी काजलच्या बाबांना बोलवले. ते पुढे गेले आणि साहिलच्या कपाळावर कुंकू लावले. काजलच्या आईने एक पिशवी आणून दिली. त्या पिशवीतून काजलचे बाबांनी कपडे काढून साहिलच्या हातात ठेवले. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे विधी पूर्ण झाला. साहिलने कपडे घेतले आणि उठला. किरण त्याच्याकडे आला आणि त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. मंदारसुद्धा त्यांच्यासोबत गेला. नंतर काजलच्या बोलण्यात आले. तिनेही पूजा केली. गुरुजींनी इंदूला बोलवले. इंदूने काजलच्या कपाळावर हळदी
कुंकू लावले आणि तिची ओटी भरली. त्यानंतर सरिताही बोलवलं गेलं. सरिताने लगेच तिच्या ओटीत फळं ठेवले. काजल मग कपडे बदलायला गेली. गौरी पण तिच्यासोबत जाते. साहिल तयार होऊन आला. त्याच्यासोबत किरण आणि मंदार सुद्धा होते. तिघही देखणे दिसत होते. काजलही तयार झाली होती. तिने पर्पल रंगाची काठपदराची साडी नेसली होती. साडीचा रंग तिच्या गोड्या वर्णावर अजूनच खुलून दिसत होता. केस वर बांधून त्याच्यात हलका गजरा खोचले होते. इंदूने दिलेले दागिने, नाजूक गळ्यातला हार, कानातले हलकेसे झुमके आणि हातातल्या बांगड्या तिच्या रूपाला अजूनच शोभून दिसत होते. कपाळावर छोट्याशा कुंकवाच्या टिकल्याने तिचे सौंदर्य अजून उठून दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावर लाजेची स्मितरेषा होती जी साऱ्यांचं मन जिंकत होती. काजल पण तयार होऊन आली. साहिलने डोळे तिच्यावर हलवत नव्हते. किती सुंदर दिसत आहे माझी काजल, आज माझं भाग्य उचललं, तो मनातच म्हणत होता. तितक्यात गुरुजींनी त्यांना दोघांना पुढे बोलवले. साहिल आणि काजल पुढे गेले. गुरुजींनी त्यांना अंगठ्या घालायला सांगितल्या. गौरीने हसत अंगठ्यांचा डब्बा आणून दिला. साहिलने अंगठी घेतली. तो खाली बसला. प्रेमाने काजलच्या नाजूक हातात त्याने हात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत तो अलगद म्हणाला, ज्या क्षणापासून तुला पाहिले तेव्हापासून माझ्या जगण्याचा नवा अर्थ मिळाला. आज या अंगठीसोबत तुला फक्त शब्द नाही तर माझे संपूर्ण आयुष्य देत आहे, नेहमीसाठी. इतकं बोलून त्याने अलगद काजलच्या बोटात अंगठी घातली. क्षणभर वातावरण आनंदाने भरून गेले. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला. हसरा जल्लोष भोवती घुमला. काजलने हलकेच लाजत तिने गौरीकडून दुसरी अंगठी घेतली आणि साहिलच्या हातात घातली. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. अशा प्रकारे त्यांची एंगेजमेंट पार पडली. विधी संपल्यावर गुरुजी आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. आज खूप सुंदर दिसत आहे, तुला लाजता येतं हे मला आजच समजलं, साहिल तिला चिडवट म्हणतो. काजल हसली आणि म्हणाली, तुम्ही पण खूप हँडसम दिसत आहात. तुम्ही इतके प्रेमाने बोलणार तर लाज तर आलीच पाहिजे ना. साहिलही हसला. आजी आजोबा शांता आजी दोघांकडे पाहत होते. साहिल आणि काजल सोबत किती छान दिसत आहे. आजोबांनी हसत म्हणाले, खरंच छान दिसत आहे. गौरी जशी आहे तशी काजलही राहिली पाहिजे. आजी प्रेमाने म्हणाल्या. काजल पण तशीच राहील, आजोबा खात्रीने म्हणाले. त्यानंतर साहिल आणि गौरीचे फोटो काढले गेले. तोवर गौरी कियासोबत त्याच्या घरी गेली. कियाने आणलेली भेटवस्तू गौरीला दिली. गौरी सर्व पाहत होती. वहिनी खूप छान आहे सगळं, मी सगळ्या वस्तू वापरेल, ती आनंदाने म्हणाली. कियालाही ते ऐकून खूप छान आनंद झाला. दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या. वहिनी आपण आता तिथं निघूया, सगळं झालं असेल, घरी जायची वेळ झाली असेल, गौरी म्हणाली. दोघी तिथं निघून गेल्या. रिद्धी साहिल काजलचे फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देत होती. साहिल मात्र कसेही करून पटकन उरकून टाकायचा तयारीत होता. साहिल लवकर उरकले, आता सगळं झालं आहे, आपण आता घरी जायला निघायचं आहे, कैलास म्हणाले. तेवढ्यात ते काजलच्या बाबांशी बोलले, आता तुम्ही आमच्याकडे या, तिथेच आपण लग्नाची तारीख ठरवू. काजलचे बाबा हसून होकार देतात. दरम्यान सगळ्यांचे जेवण झाले होते. आता सगळे घरी जायला निघाले. साहिल मात्र मन अजून तिथंच अडकले होते. त्याला अजून काजलसोबत थोडा वेळ घालवायचा होता, पण सगळ्यासोबत त्यालाही निघावं लागेल. त्याने काजलकडे डोळ्यांनीच बाय केलं आणि बाकीसोबत गाडीत बसला आणि सगळे घरी निघाले. काजलचे पण घरात गेले. प्रोग्राम छान झाला, किरण आनंदाने म्हणाला. काजल चांगल्या लोकांमध्ये जाणार आहे, श्रीमंत आहे, पण काहीच गर्व नाही, काजलचे बाबा म्हणाले. मी तर तुम्हाला आधीच बोललो होतो, ते लोक खूप चांगले आहेत, किरण म्हणाला. थोडा वेळ क्रिया आणि किरण तिथं गप्पा मारतात. नंतर त्यांच्या घरी निघून जातात. काजलने चेंज केले. इंदूने दिले होते ते दागिने तिच्या आईकडे देते. तिच्या आईने ते दागिने नीट ठेवून देते. काजल तुझ्या मनासारखे होत आहे ना, काजलची आई काजलला विचारते. आई तुम्ही माझ्यासाठी सगळं चांगलंच करणार, तुला बोलू, साहिर सर मला आधीच आवडत होते, माझी सांगायची हिंमत झाली नाही, काजल लाजत म्हणते. आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतंच, सगळे चांगलं होईल. गौरी आणि तू एकाच घरात प्रेमाने राहा, एकमेकांना समजून घ्या, काजलची आई समजवत म्हणाली. काजल पण सगळं समजले. जरा आराम कर, मी बाहेरच बघून येते, काजलची आई म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या. पुढील भागात रॉकी काय करेल, मंदारला समजेल का, काजल आणि साहिलच्या लग्नाची तारीख काय निघेल, जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मन माझे तुझे झाले सीझन 2
भाग 22. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.